रील करायची आहे. पण माती आणि जलसंधारणाबद्दल माहितीच नाही. मृद व जलसंधारण म्हणजे नेमकं काय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाचं पाणी वाहून जातं आणि सोबत सुपीक मातीही वाहून नेतं. हे पाणी अडवणं, जमिनीत मुरवणं आणि मातीची धूप थांबवणं हेच मृद व जलसंधारणाचं मुख्य उद्दिष्ट. यासाठी काम केलं जातं माथा ते पायथा पद्धतीने. पाणी अडवा, पाणी जिरवा, माती वाचवा. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी राबवलं जातं जलयुक्त शिवार अभियान. 2015 ते 2019 या पहिल्या टप्प्यात 22,000हून अधिक गावांमध्ये कामं झाली आणि 39 लाख हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली. आता जलयुक्त शिवार 2.0 सुरू आहे. 5,000 नवीन गावांची निवड करण्यात आली आहे. नद्या नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण यांसारखी कामं केली जात आहेत. गावात पाणी, शेतात पाणी, शेतकऱ्याला फायदा. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना आणि कामं ज्यात आहे मागेल त्याला शेततळे. पावसाचं पाणी साठवण्यासाठी अनुदानाची मदत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार. सुपीक गाळ शेतात आणून जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत. ठिबक आणि तुषार सिंचन. कमी पाण्यात अधिक कार्यक्षम सिंचनासाठी अनुदानाची मदत. यासोबतच समतल चर, बांधबंदिस्ती, माती आणि सिमेंट बंधारे यांसारखी कामंही केली जातात. मग याचा थेट फायदा कोणाला? शेतकऱ्याला. पाणी जमिनीत मुरलं की विहीर बोरवेलमध्ये पाणी टिकण्यास मदत होते. रब्बी आणि उन्हाळी पिकांची संधी मिळते. शेताची सुपीकता सुधारण्यास मदत होते आणि उत्पन्न वाढवण्याची संधी निर्माण होते. पाणी अडवलं तर शेती वाचते, पाणी जिरवलं तर भविष्य घडतं. माहिती मिळाली? मग आता तुमच्या कल्पनेतून मृद व जलसंधारणावर रील करा. मातीसाठी एक रील, पाण्यासाठी एक रील, भविष्यासाठी एक संदेश. सहभागी होण्यासाठी आता स्कॅन करा. आजच तुमची रील तयार करा आणि माती पाणी संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी व्हा. मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन.